तर स्वागत करतो मी भावानं तुमच्या सगळ्यांचं अनेक नवीन खतरनाक अशा व्हिडिओ मध्ये। अनेक नवीन म्हणजे पहिलीच व्हिडिओ आहे, खरं तसं म्हणायचं असते। आणि भावानो पहिलाच सांगतो माझा घसा बसलाय, नाहीतर माझा आवाज कसलाय तुम्हाला पण माहित आहे। बरं ते राहून दे, आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया। तर आज मी खेळालतो इरँगल, ते पण आपल्या वाघ्यान संगट म्हणजे 4v4 खेळालतो। मग काय मॅप वर देतोय मार्क आणि मारतोय डायरेक्ट उडी। मग थोड्या वेळानं पोहोचतोय डायरेक्ट इव्हेंट वर आणि 2 नंबर बघा कुठे उतरलाय। असू दे क्या भाईचा फोन लॅग मारत असेल ते सोडा, इव्हेंट वर उतरल्या मशीन गन मिळते। त्यांना मारू का नको ह्या विचारात बंदे खाली लँड करतात। त्यांच्याही गावले डाव्या बाजूला कोण आलाय बडवा, याला मारून जरा लूटबीट करून समोरच्या साईडला जातोय। आणि ह्यो इथं वाघ कोण बसलाय बघा। अरे हट बचत पोची आहे, भाईला कॅम्पिंग करून पण मारायचं झालं नाही। आणि हा कोण कॅम्पर व्हिडिओ बघत असला का नाही, तुम्हाला एवढंच सांगतो फ्री फायर खेळा पण बीजीएम मध्ये कॅम्पिंग करू नका। कारण तुम्ही कॅम्पिंग करून आमच्या सारख्या बंद्याला मारला का नाही, आम्ही लई घाण श्राप देतोय तुम्हाला। तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांना डायरेक्ट साईड लागणार। बरं ते राहून दे, इथे समोरच्या साईडला 2 बंदे असतात, त्याच्यातल्या एकट्या बंद्याला माझा टीममेट मारतोय आणि एकट्या बंद्याला मी मारायला जातोय। तेवढ्यात घातली कवर दे की रे, आईचा दाना पूर्ण फिनिश टाकला। आता आल्या 2 वाघी, असू दे घ्या, चुका माणसांकडनं होणार नाही तर कुणाकडनं होणार। बरं ते सोडा, इव्हेंट वर म्हणून मी माझ्या जन्मभूमीवर जातोय म्हणजे अपार्टमेंट वर, आणि तिथे 3 वाघ माझीच वाट बघत होती। आई गाठली, बंदा ये टोलके चालवायला ये लवकर आज जायला पाहिजे, नाही तर बंदा गप्पा शोट देईल। आता जसा आत येतोय तसा त्याचा एक टीममेट माझ्यावर गप्पा रस टाकतोय। आणि ह्यो मला जरा त्या आलम काकावानी वाटत होता, तो मोती साबणवाला। हे बघा आला आलम काका वा बाजूला। आता ह्याला मारल्यावर ह्याचा एक टीममेट खालनं वर येतोय, भाईला रागात होता वाटतं। अरे हट शेमन बोलले तू पूर्ण फिनिश बाई, यांच्या पेट्या लुटून जरा पोचिंगी मध्ये जातोय आणि तिथेही वाघ गावतात। अरे कुठनं मारला, थांबा या छतावर जाऊन बघूया। हे बघा यो ओपन मध्ये आलाय। Awesome. या गाडीवाल्याला जरा हलक्या डॅमेज देऊन ग्रेनेड काढतोय। बडवा, यांना मारल्यावर 2 बंद आमच्यावर लँड होतात। त्याचा अनेक बंद आमच्या हे वेअर हाऊसच्या वर असतोय, मग त्याच्यासाठी एक चटपटीत ग्रेनेड काढतोय। खरं या नेटनं काय त्याची शेट्ट वाकडी होत नाहीत, म्हणून हे फुगा घेऊन त्याच्या वर चढतोय। याला मारोस तो रिकॉल पाशी माझ्या टीममेटला एक बंद गायब करतोय, मग जातोय डायरेक्ट त्या बंद्यापाशी बदला घ्यायला। भाई माझी वाटच बघालता पायरीवर ना आलो असतो की 100% भाई मला डिसबलला गेला असता। आता टीममेटला रिकॉल बिकॉल करून चर्चच्या साईडला जातोय, तेवढ्यात एक चमन चुतिया दिसतोय। याला जसं नॉक देतोय तसं याच्यावर बक्क करणं घुसतोय। याला मारल्यावर पुढच्या घरात कोणतर वाघ फायर करालता। कुठे आहेस भाई, मुंडी दाखव नुसता, मगाशी मारालतास की धडाधड गोळ्या। यांना इकडे मारस्तोवर पोचिंगीत कुठल्या वाघानं प्लेअर उडवलेली, मग डायरेक्ट त्यांच्यावर जातोय। आता पोचिंगी सगळं क्लिअर करून परत अपार्ट साईडला जातोय आणि तिथे गेल्यावर कोण गावतोय बघा। आईचा दाना गाडीतच बसलाय की भाईला नट्टीचा फोन आला असेल, चांगलाय बाईंचं नट्ट्या बिट्या आहेत, नाहीतर आम्हाला बघा वनवाशा लवड्याचं। ते सोडा, कोण मुलगी असली तर कमेंट करा, लगेच रिप्लाय देतो। रोजकच्या टेकडीवरनं फायरिंग येते म्हणून रोजक साईडला जातोय आणि तिथे गेल्यावर कळते की ही बच्चन माझीच वाट बघायला देत। मग आता एकेकाच्या तोंडात बुंदीचा लाडूच घालतो। थांबा, दिवाळी आल्या म्हटल्यावर पाहुण्यांना फराळ द्यायला नको काय। हा, आणि हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स। फटाकड्या बिटाकड्या फोडा दाबून, कोण लावडा काय सांगतोय तिच्या आईचा दाना। हे बघा ओपन मध्ये कसं पळाल्यात।
आई गाठली वाघ झाड घेऊन पळायला की येताना आलताली जोरात आता पळायला लागलाय. अरे उत्तर लवडे के बाल इकबाल. आता ह्या तिघांची गाडी मारून सरळ जातोय लास्ट झोन मध्ये आणि लास्ट झोन मध्ये 2 टीमांच्या बेकार लवड्याच्या भांडणं चालू होते. मग त्या भांडणात मी जरा किल्ला गायब करून येतोय. आयचा दाना मला कसला डॅमेज दिलाय ना. आता माझ्या टीममेटने ज्याला नॉक दिलं ते ऑटो रिवाइव्ह होतोय. मग काय टीममेटचा किल मी गायब करतोय. आता पुढे मागा न बघता डायरेक्ट या निळ्या घरांवर घुसतोय आणि हिथं आल्यावर पहिला एक मॉली फेकतोय. खरं या मॉलीनं काही वाकडं होत नाही म्हणून एक ग्रेनेड काढतोय. छी रे छी. असली मौत कधी कुणावर यायला नको. भाईला गिरनेट टाकल्यावर काय करता पण आलं नाही. ते सोडा इकड साईडला फायर येते म्हणून इकड साईडला जातोय आणि फुगा उघडल्यावर कोण दिसतोय बघा. आय गाठली. ही माझ्या बरोबर कायम बोंब होते. मला चिकन तेवढं देत नाहीत बीजीएमआय वाली. बरं राहून द्या घ्या चालायचं. एवढाच होता आजचा व्हिडिओ. आवडला असला तर सबस्क्राईब आणि लाईक तेवढं करा आणि झणझणीत असा एक कमेंट टाका. चालतंय चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.